आज आपण डायलॉग रायटिंग म्हणजे संवाद लेखन हा महत्त्वपूर्ण भाग 8वी 9वी 10वी च्या परीक्षेमध्ये 5 मार्काला विचारला जातो। तो आता कसा आणि ते डायलॉग रायटिंग म्हणजे काय हे आपण पाहू। व्हॉट इज डायलॉग? डायलॉग म्हणजे काय? डायलॉग इज अ कन्व्हर्सेशन। डायलॉग म्हणजे संभाषण बिटवीन टू पीपल, दोन लोकांमध्ये असलेले संभाषण अबाउट एनी टॉपिक, एखाद्या विषयावर दोन लोकांचं एखाद्या घटकाबद्दल किंवा एखाद्या विषयावर असलेलं संभाषण त्याला डायलॉग म्हणायचं। म्हणजे संभाषण आता ते कसं आणि त्याची मार्किंग स्कीम किती आहे आता परीक्षेला आपण विचारलं जातं आणि ते हाऊ टू, आता हे संभाषण चांगल्या पद्धतीने कसं बनवायचं, हाऊ टू राईट गुड डायलॉग, हे संभाषण कसं चांगलं घडवायचं, हाऊ राईट गुड डायलॉग चांगल्यापासून कसं घडवायचं। यासाठी टॉपिक ऑफ कन्व्हर्सेशन जे टॉपिक आहेत ते टॉपिक हू, वाय, व्हॉट अँड हाऊ या स्वरूपात प्रश्न विचारले जातात। त्यानंतर इमॅजिन युअर सेल्फ बोथ कॅरेक्टर, जे दोन कॅरेक्टर असतात त्याचं इमॅजिनेशन आपण स्वतः करायचं, इमॅजिन करायचं असतं। अरेंज युअर आयडियाज इन लॉजिकल ऑर्डर, अरेंज जी लॉजिकल ऑर्डर आहे ती अरेंज लॉजिकल ऑर्डर करायची। यूज सिंपल अँड लुसिड लँग्वेज विथ ग्रॅमॅटिकल करेक्टनेसचा वापर करायचा, सिंपल अँड लुसिड लँग्वेज ग्रॅमॅटिकल करेक्टनेसचा वापर करायचा। प्रॉपर बिगिनिंग अँड एंडिंग, त्याची प्रॉपर बिगिनिंग अँड एंडिंग व्यवस्थित आलं पाहिजे, त्याचं टेन्स क्लिअर आला पाहिजे, पंक्च्युएशन व्यवस्थित आले पाहिजे, प्रश्न ज्या काळात विचारला असं उत्तर त्या काळात लिहिता आले पाहिजे। येस नो टाईप और डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन मध्ये प्रश्न विचारता आला पाहिजे। हे येस नो टाईप आणि डब्ल्यूएच क्वेश्चन जे आपण जे 3 मार्काला जे प्रश्न एखाद्या थीमवर विचारला जातो त्यामध्ये कमीत कमी 2 वेळा येस नो टाईप आणि डब्ल्यूएच क्वेश्चन तरी आपल्याला सांगता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे। त्यानंतर आता याचे आपण एखाद त्याची मार्किंग स्कीम काय पाहूया आपण। डायलॉग रायटिंग मध्ये क्वेश्चन 5 मधला बी हा आकडा। आता डायलॉग रायटिंग मार्किंग स्कीम 5 मार्काला विचारले जाते। पहिला प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स थेम फ्रॉम चिटचॅट, चिटचॅटवर आधारलेला असतो 1 मार्क। त्यानंतर कम्प्लीट द डायलॉग थीम फ्रॉम चिटचॅट, हे 6 घटक आपल्या चिटचॅटवर अवलंबून आहे। राईट अ डायलॉग ऑन गिवन थीम, एनी वन थीम फ्रॉम चिटचॅट बेस्ड ऑन सब्जेक्ट ऑफ एनी प्रोज अँड पोएट्री, मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज। हाही घटक चिटचॅटवर किंवा एखाद्या प्रोज आणि पोएट्री या सब्जेक्टवर सुद्धा विचारला जाऊ शकतो। जे पेपरच्या पुस्तकाच्या इंट्रोडक्शन म्हणजे पेपरचा जो सुरुवातीचा भाग जो चिटचॅटचा भाग आहे त्या पेजावर आधारलेले हे 3 घटक ते विचारले जाऊ शकतात। आता ही सविस्तर मार्किंग पाहूया। क्वेश्चन 5 मध्ये बी डायलॉग रायटिंग एक प्रश्न क्रमांक 5 मधील बी डायलॉग रायटिंग व 3 वेगवेगळे उपप्रश्न विचारले जातात। प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स, या प्रश्नात 4 वाक्य दिलेली असतील, 4 वाक्य दिले जातात। या वाक्याचा क्रम अयोग्य असेल, क्रम योग्य नाही, विद्यार्थ्याने कोणते वाक्य कोणत्या व्यक्तीचे आहे त्याचा योग्य क्रम कोणता ठरवून दिलेला संवाद पूर्ण करायचा आहे हे लिहून काढायचं। आता 2 नंबर कम्प्लीट द डायलॉग 1 मार्क। हा प्रश्न पाठाच्या सुरुवातीच्या वॉर्मिंग अप किंवा चिटचॅट कृतीवर आधारित आहे। त्या चिटचॅट कृतीमधील 2 प्रश्न दिलेले असतील, त्या प्रश्नाची उत्तरे डायलॉग पूर्ण करावी लागतात। म्हणजे 2 प्रश्न लिहून दिलेले असतात, 2 प्रश्न अपूर्ण असतात, हे पूर्ण करायचे असतात। त्यानंतर डायलॉग राईट अ डायलॉग ऑन गिवन थीम, एक विषय आशय दिलेला जातो, त्या आशयावर आपल्याला तयार करायचं 3 मार्काला। या प्रश्नात डायलॉग रायटिंगसाठी एखादा विषय दिलेला असेल त्या विषयावर आपण डायलॉग तयार करायचा असतो। अर्थयुक्त अदलाबदली कमीत कमी 3 वाक्य किंवा 6 वाक्य म्हणावे लागतात। आता हे झाले। आता हे प्रत्येक घटकाचं विश्लेषण पाहू। या ठिकाणी प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स, या ठिकाणी जंबल सेंटेन्स आहेत। जंबल सेंटेन्स कसे आहेत ते पाहू आपण। आय लिव्ह इन स्वामी विवेकानंद नगर, व्हॉट इज युअर नेम अँड वेअर डू यू लिव्ह, माय नेम इज किशोर। हे वाक्य व्यवस्थित वाचायचे, हे वाक्य
जंबल करणारे आहेत, त्यामुळे जंबल सेंटेन्स म्हटलेलं आहे की ह्यामध्ये दोन व्यक्तीची नावं दाखवायची आणि त्यांच्या पुढे असलेलं ते संभाषण लिहून काढायचं. या ठिकाणी आता व्हॉट इज युअर नेम, आता या ठिकाणी कुठलं वाक्य कुठं आहे आपल्या असलेल्या लॉजिकल ऑर्डरनुसार तयार करायचं. तर मी माझ्या लॉजिकल ऑर्डरनुसार मी तयार करत आहे व्हॉट इज युअर नेम. आता व्हॉट इज युअर नेम पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव म्हणजे विनय काय म्हणतोय, व्हॉट इज युअर नेम ते कुणाला बोलतोय. या ठिकाणी किशोर आहे, किशोरला म्हणतोय. किशोर काय म्हणतो, माय नेम इज किशोर. परत विनय काय म्हणतो, वेअर डू यू लिव्ह, तो कुठे राहतो. त्यानंतर शेवटी किशोर म्हणतो आय लिव्ह इन स्वामी विवेकानंद नगर. अशा पद्धतीनं जंबल सेंटेन्स आपण कंप्लीट करायचं, त्याला 1 मार्क आहे. आपण दुसरं उदाहरण यातलंच पाहूया. Put the sentences in proper order to prepare a meaningful dialogue. आपण पहिल्यांदा त्याची वाक्य वाचूया. I enjoy reading detective stories the most. How do you spend your leisure time? Leisure time रिकामा वेळ. What kind of books do you like? I like to read in my free time. हे 4 जंबल सेंटेन्स आहेत. ते जंबल सेंटेन्स आपल्या लॉजिकल ऑर्डरनुसार व्यवस्थित क्लिअर करायचे. आता हे आपण काही गोष्टी आपण ध्यानात घेऊ शकतो. युअर, आय, युअरचा बदल माय, युअरचा बदल माय, यूचा बदल आय, ह्यानुसार आपण लॉजिकल ऑर्डरनुसार आपण वाक्य व्यवस्थित म्हणू शकतो. आता पहिलं वाक्य, हाऊ डू यू स्पेंड युअर लेज्युअर टाइम. युअर लेज्युअर टाइम, तुझा रिकामा वेळ तू कसा खर्च करतो. आता राम काय म्हणतो, हाऊ डू यू स्पेंड युअर लेज्युअर टाइम. आय लाईक टू रीड इन माय फ्री टाइम. युअरचा बदल काय आला, कारण माय आला. आय लाईक टू रीड, गोपाल काय म्हणतो, आय लाईक टू रीड इन माय फ्री टाइम. मुक्त वेळेमध्ये मला वाचायला आवडतं. तुला कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात, राम विचारतो. व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू लाईक. त्यावेळेस गोपाल काय म्हणतो बघा, डिटेक्टिव्ह स्टोरीज. आय एन्जॉय रिडिंग डिटेक्टिव्ह स्टोरी. डिटेक्टिव्ह स्टोरीज म्हणजे जासूसी कथा द मोस्ट म्हणजे अधिक आवडतात. अशा पद्धतीनं पहिला घटक संपला. आता दुसरा घटक का. आता आपण पुढचा प्रकार बघू, कंप्लीट द डायलॉग. यामध्ये 2 वाक्य अपूर्ण असतात आणि 2 वाक्य पूर्ण असतात. म्हणजे पहिलं वाक्य आपण बघूया. स्नेहा काय म्हणते, वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. दुसरं त्याला उत्तर देणार रुपाली म्हणते यस. ते वाक्य अपूर्ण आहे. परत स्नेहा काय म्हणते, व्हॉट वुड यू लाईक टू डू. तुला काय करायला आवडेल. स्नेहा काय म्हणते, आय वुड लाईक. हे म्हणजे पहिल्यांदा हा पूर्ण डायलॉग व्यवस्थित समजून घ्यायचा कशाबद्दल आहे आणि त्यानंतर वाक्य पूर्ण करायचे. लॉजिकल ऑर्डरनुसार क्लिअर करायचं. WS क्वेश्चनचा येस नो टाईप क्वेश्चनचा वापर व्यवस्थित करायचा आहे. आता पहिल्यांदा परत स्नेहा काय म्हणते, वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. तू निसर्गाच्या तुला जवळीक जायला आवडेल का. यस आय वुड लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. त्यानंतर स्नेहा म्हणते, व्हॉट वुड यू लाईक टू डू. तुला काय करायला आवडेल. त्या निसर्गाजवळीक साधून तुला काय करायला आवडेल. रुपाली म्हणते, आय वुड लाईक टू प्लांट मोर ट्रीज. मला अनेक झाडं लावायला आवडेल. हा झाला एक प्रकारचा डायलॉग. त्यानंतर त्यामधील दुसरं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण बघूया, कंप्लीट द डायलॉग. या ठिकाणी ए काय म्हणतो, वेअर डू यू गो फॉर पिकनिक रिसेंटली. बी इनकम्प्लीट आहे. ए परत काय म्हणतो, व्हाय डू यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट. बी इनकम्प्लीट आहे. जे बीचे जो 2 वाक्य आहे ते आपल्याला कंप्लीट करायचे.
या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलंय, वेअर डू यू गो फॉर पिकनिक रिसेंटली. या ठिकाणी तू पिकनिकला कुठे जातो, रिसेंट नुकताच कुठे जातो या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ठिकाण दाखवलेलं आहे. म्हणजे काय, यूचा बदल आय गो, तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता, आय गो टू मुंबई. बी काय म्हणतो, आय गो टू मुंबई. परत ए काय म्हणतो, वेअर डू यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट, तू ती का निवडतो. यूचा बदल व्हाय आहे, मग काय बिकॉज येणार. आय सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट बिकॉज, कारण देअर आर मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिकल प्लेसेस. त्या ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणं आहेत किंवा ऐतिहासिक ठिकाण आहे, त्यामुळे मी निवडतो. अशा पद्धतीनं हा डायलॉग अशा पद्धतीने तयार करायचं. डबल्स क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चनचे भाग व्यवस्थित अभ्यासणे गरजेचे या ठिकाणी. त्यानंतर तिसरा प्रकार, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंज ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स. या संदर्भात आहे. तर पहिला काय सांगतं, इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स, खेळाचं महत्त्व बद्दल विचार. गीता आणि मीना या ठिकाणी 2 कॅरेक्टर आहेत. गीता म्हणते गुड मॉर्निंग मीना, मीना काय म्हणते गुड मॉर्निंग, तिला सुद्धा गुड मॉर्निंग म्हणते. तर गीतामध्ये डू यू नो अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ गेम, तुला माहिती आहे खेळाचं महत्त्व. तर मीना म्हणते नो, आय डोंट नो द इम्पॉर्टन्स ऑफ गेम, खेळाचं महत्त्व मला माहीत नाही. परत गीता सांगते गेम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, खेळ आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मग त्याचा प्रश्न विचारते, व्हॉट डू गेम्स वर्क इन अवर लाईफ, जीवनामध्ये खेळ काय काय करतात. तर मीना म्हणते ड्यू टू गेम, खेळामुळे अवर माइंड अँड बॉडी बिकम अ स्ट्रॉंग. मीना म्हणते विच गेम आर इझी फॉर अवर हेल्थ, कोणते खेळ आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत, सोपे आहेत. गीता म्हणते कबड्डी, खो खो एक्सेट्रा. मीना म्हणते लेट अस टेक पार्ट इन, आपण त्यामध्ये भाग घेऊया. गीता म्हणते यस मीना, थँक्यू फॉर युअर आयडिया, तुझ्या कल्पनेबद्दल मी तुझे आभारी आहे. मीना म्हणते इट इज ऑल राईट. अशा पद्धतीने हा एक प्रकारचा डायलॉग आपल्या ठिकाणी संपलेला आहे. याच प्रकारचं दुसरं उदाहरण पाहूया. रिसेंटली सूरज विजिटेड अ युनिक फोर्ट सिंधुदुर्ग. His friend Prakash wants to know about Sindhudurg. Develop dialogue between two friends. आज या ठिकाणी सूरजनं सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली आणि प्रकाशची इच्छा आहे की त्या सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती करून घ्यायची. प्रकाश म्हणतो गुड मॉर्निंग फ्रेंड, सूरज म्हणतो गुड मॉर्निंग. प्रकाश म्हणतो वेअर यू इन द लास्ट वीक, गेल्या आठवड्यात तू कुठे गेलतास. सूरज म्हणतो आय विजिटेड युनिक सी फोर्ट सिंधुदुर्ग इन लास्ट वीक, गेल्या आठवड्यात मी सिंधुदुर्गला भेट दिली. प्रकाश म्हणतो हू वेअर विथ यू, तुझ्याबरोबर कोण होतं. सूरज म्हणतो आय अँड माय फ्रेंड्स वेअर विथ मी, माझ्याबरोबर मी आणि माझे मित्र होतो. प्रकाश विच पिकनिक स्पॉट डिड यू सी देअर, कुठले पिकनिक स्पॉट तिथे पाहिले. आय सॉ मी, सूरज म्हणतो आय सॉ मेनी पिकनिक स्पॉट्स इन द फोर्ट अँड आउट ऑफ द फोर्ट, किल्ल्याच्या बाहेर आणि किल्ल्यामध्ये अनेक प्रकारचे पिकनिक स्पॉट पाहिले. प्रकाश म्हणतो हाऊ वॉज द स्पोर्ट, किल्ला कसा होता. सूरज म्हणतो फोर्ट वॉज इन यू, किल्ला एकमेव होता. प्रकाश परत म्हणतो रिअली आय गॉट युनिक इन्फॉर्मेशन, एकमेव अशी माहिती मिळाली फ्रॉम यू अबाउट द युनिक सी, एकमेव समुद्र फॉर सिंधुदुर्ग. थँक्यू, मी तुझा आभारी आहे. ते सूरज म्हणतो इट इज ऑल राईट, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्या या ठिकाणी व्हिडिओ संपलेला आहे. जर आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट. धन्यवाद.